हाय फ्रेंड्स, कशा आहात आपण सगळे? तर आज मी माझं सगळं म्हणजे सकाळ सकाळमध्ये सगळं आवरून वगैरे झाल्यानंतर क्लिनिंग करायला घेतलं. मला ही खिडकी कधीची क्लीन करायची होती, विंडो पूर्ण, कारण ती खूप अशी म्हणजे पावसाच्या पाण्यामुळे खूप असं चिकट आणि धुळीची पूर्ण भरून गेली होती. म्हटलं चला त्याच्यासोबतच हे फिल्टर जे आहे त्यावरचं सगळं धुवूनही, त्यावर ही बारीक धूळ आणि असं चिकट झालेलं होतं. आणि थोडंसं स्वयंपाकाच्या वाफेमुळे वरची जी टाईल असते ती पण असं पूर्ण चिकट झालेली ती. मग मी सगळं असं आपली जी नरम जाळी असते त्याने सगळं असं वॉश करून घेतलं छानपैकी, असं क्लीन. आज सकाळ सकाळमध्ये सगळं आवरून घेतलं. माझं सगळं भांडे वगैरे घासून झाले, सगळे साईडला ठेवून दिलं आणि म्हटलं चला आज ही संपूर्ण क्लिनिंग करून घेऊया. आणि बऱ्याच दिवसापासून माझं म्हणजे सध्या व्हिडिओला खूप कन्सिस्टन्सी राहत नाही टाकण्यासाठी, कारण मग खूप असे दिवाळीचे खूप सारं असं कामं होते आणि नवीन नवीन व्हिडिओ करत असल्यामुळे म्हणजे एवढं कामांमध्ये खूप जास्त म्हणजे लेट होऊन जात होतं. म्हटलं आता करूया आपण स्टार्ट नवीन. तेव्हा किती छान स्वच्छ तिला धुतली पूर्ण फरशीला. त्यानंतर मग मी हे जे कॅबिनेट आहे ते साफ करायला घेतले आणि यातल्या ह्या नवीनच कंटेनर आहेत सगळे. जे काही बाकीचे मी जे खालच्या ज्या राऊंडवाले आहेत कंटेनर ते डीमार्ट मधून घेतले आणि हे मी फ्लिपकार्टवरनं मागवले आहेत. सध्या भरपूर जण हेच यूज करतात, म्हटलं चला आपण पण मागूया. यांची मी तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये लिंक टाकून देईल, तुम्ही बघू शकता किती छान आहे ते. असं त्याची सोबतच मी डिस्क्रिप्शन मध्ये लिंक टाकून देईल तुम्हाला. आणि खूप छान आहेत त्या आणि छान पॅकही बसतात. म्हणजे मला तरी आता ते बरेच दिवस झाले ते वापरून, म्हटलं चला आता त्यांना छान असं वॉश करून घेऊया. त्यात यशस्वीचं चालूच असतं, ते तर आहेच कंपल्सरी. तिला काही दिसलं म्हणजे मग तिला त्या चकली वगैरे दिसलं, तिचं म्हणणं मला फ्राय करून देते आता तू चकली. म्हटलं चल, हिला आता त्या चकली जर फ्राय नाही करून दिलं मग ही मला पुढचं काही काम करू देणार नाही, म्हणून तिला आधी ते फ्राय करून देते. म्हटलं म्हणजे मला निवांत माझ्या बरणी वॉश करता येतील सगळ्या कंटेनर. मग तिला आधी फ्राय करून पुढे दिलं, खायला बसली ती. मग मी एक एक कंटेनर सगळे असे काही जे डाळी साळी असतील सगळं असं याच्यामध्ये वाटीमध्ये किंवा छोट्या मोठ्या पातेलींमध्ये काढून घेतलं. आणि सगळे कंटेनर तिकडे एक एक करत बेसिनमध्ये टाकत होती वॉश करायला. हे माझं दिवाळीच्या आधीची क्लिनिंगचे व्हिडिओ मी आता टाकत आहे, कारण माझी म्हणजे व्हिडिओ तब्येत मध्ये मध्ये थोडीफार खराब असल्यामुळे मला काही जास्त म्हणजे व्हिडिओ शूट वगैरे, म्हणजे शूट तर भरपूर दिवसापासून करून ठेवले आहेत व्हिडिओ, पण मला काही बरं नव्हतं वाटत. त्यामुळे मग व्हिडिओचं ते व्हॉइस ओव्हर वगैरे करायचं बाकी असल्यामुळे मी बरेच दिवसापासून व्हिडिओ, एक आठवडा तरी झाला व्हिडिओ टाकतच नव्हती. म्हटलं चला आता हे पेंडिंग पडलेले आधी हे पूर्ण कंप्लीट करून मग आज त्यांना हे कंप्लीट करून घेऊ, मग पुढचे नवीन फ्रेश व्हिडिओ बनवेल. असं मग मी ह्या नरम जाळीच्याच मदतीने सगळे कंटेनर वॉश करते, कारण मग जी आपली तारेची जाळी असते ना त्याच्याने स्क्रॅचेस पडतात, किंवा मग दुसरी पण एक जाळी त्याच्याने पण असे बारीक बारीक स्क्रॅचेस पडतात. त्यामुळे मग मी ही नरम जाळीने म्हटलं चला करून बघूया. आणि याच्याने खरंच छान असं वॉश आणि एकदम हलक्या हाताने फटाफट निघत होतं सगळं. एवढं काही जास्त घाण झालेलं नव्हतं, कारण नवीन घरात सगळं नवीनच सामान भरले असल्यामुळे एवढं काही घाण झाली नाही आहे. पण एक असतं ना आपल्या इथे सणासुदीच्या वेळेस स्वच्छता करणे ही परंपराच आहे. त्यामुळे मग म्हटलं चला आता करूनच घेते हे, म्हणजे अजून म्हणजे जास्त दिवस मग मला काही करण्याची गरज नाही भासणार. आणि नंतर मग माझ्याकडे दिवाळी झाल्यानंतर काही गेस्ट येणार आहेत, म्हणजे यांचे बहीण वगैरे. मग तेव्हा आता मुळेच अजून काही होणार नाही, अजून जास्त दिवस लांबणीवर जाईल. त्याच्यामुळे म्हटलं दिवाळीच्या आधी हे सगळं करून घेऊया, म्हणून मी हे सगळे आधी वॉश करून घेतले. आणि असं खिडकीवर छान उन्हाचा प्रकाश खूप छान येतो, मग तिथे छान असे सगळे झाकण वगैरे मी वाळवायला ठेवून दिले. आणि इकडे कंटेनर सगळे वॉश करून ठेवत होती, म्हणजे ते मला गॅलरीतच टाकायचे आहेत वाळायला. कारण आता इकडच्या एक गॅलरी मधलं ऊन जाऊन आता पुढच्या हॉलच्या गॅलरीमध्ये ऊन आलेला आहे, आणि ते दिवसभर राहील तिकडे 4-5 वाजेपर्यंत. म्हटलं मग तिकडे वाळायला ठेवेल. असे सगळे वाळून घेत होती मी. आणि नवीन घरात असल्यामुळे खूप उत्साह पण येत होता, पण मध्येच माझी
म्हणजे मला तशी खूप सारी डीप क्लिनिंगच करायची होती, पण माझं तब्येत खरंच मला जास्त विकनेस असल्यामुळे मला एवढं काही जास्त होत नव्हतं. त्याच्यामुळेच व्हिडिओमध्ये पण बराच गॅप झाला माझा. नवीनच चॅनल सुरू असल्यामुळे एवढा गॅप होऊन गेला, तर मला ते कसं वाटत होतं. म्हटलं चला आता तरी परत सुरू करूया आपण नव्याने. हे बघा, हे सगळे इकडे मी असं काढून ठेवलं आहे आणि तिकडे मी त्या सगळे कंटेनर वॉश करून गॅलरीमध्ये असं हुंडी टाकून सुकवायला ठेवून दिलं. नंतर मग मी वाईप्सच्या मदतीने हे सगळे कॅबिनेट पुसायला घेतले. ते पण एवढं काही घाण नव्हते, म्हणून वाईप्सच्या याच्याने छान क्लीन करून घेतलं सगळं. आणि खरंच वाईप्स जे आपले असे म्हणजे जास्त यूज पण होणार नसतात, किंवा मग आपण घेऊ शकतो, परवडतं ते वाईप्स, कारण ते बाय वन गेट वन फ्री पण असतात आणि जास्त कॉस्टली काही घ्यायची गरज नाही. नॉर्मलच वाईप्स घ्यायचे आणि खरंच हे बघा किती छान त्याच्याने सगळी बारीक बारीक धूळ त्याला छान चिपकून येते. आणि कापडाने जर पुसायचं म्हटलं नाही, आपले ग्लास असतात त्यावर मग ते बारीक बारीक कापडचे अशी धागे असतात ना, त्यावर ते चिपकून बसतात, मग ते छान दिसत नाही. म्हणून मग मी वाईप्सच्या मदतीने पुसते. आणि मला मग हे वरचे कप्पा तर मी हे पण व्यवस्थितच सगळं आहे. यातही बरंच म्हणजे छोट्या छोट्या कंटेनर, माझे स्टीलचे जे डब्बे जे म्हणजे पुढे असं काचेच्या याच्यात ठेवले जाणार नाही, छान दिसणार नाही ते, जेणेकरून मग ते मी इथे ह्या कप्प्यांमध्ये ठेवले आहेत. आणि इथे पण मग एवढी काही स्वच्छता करायची गरज नव्हती. नंतर मग हे इकडचं माझं ग्रॉसरीचं छोटंसं होतं, तिकडे पण अजून मला बऱ्याच काही गोष्टी घ्यायच्या आहेत. पण हळूहळू नवीन घरात जसं जसं म्हणजे आपलं बजेट राहतो तसं तसं त्या पद्धतीने घेईल मी हळूहळू. एकदमच सगळं घेतलं की मग ते ओव्हर बजेट होऊन जाईल, त्यामुळे हळूहळू घेण्याचा विचार करते मी. तसं हळूहळू चालू आहे. आणि मला जास्त काही म्हणजे यांना पण आणि मला पण जास्त काही एवढं म्हणजे किचनच्या वस्तू घेण्यात म्हणजे जास्त काही गोळा करून काय म्हणजे जे 2 जणांना उपयोग येणार नाही तसं गोळा करून काय फायदा, म्हणून जे फक्त गरजेचं आहे तेवढंच घेते मी सध्या तरी. जास्त काही असं शो म्हणून किंवा मग फक्त हाऊस म्हणून जास्त काही घेत नाही आम्ही सध्या. फक्त जे लागेल तेवढ्याच वस्तू घेतो, म्हणजे आपलं आपण बजेट व्यवस्थित राहतो. आणि सध्या नवीन घराचे हे EMI वर वगैरे हप्ते भरपूर असतात. हे बघ किती छान सगळं क्लीन करून मी सगळं व्यवस्थित रचून दिलं. आणि ते लाईट लावून तुम्हाला दाखवते मी. जितकं माझं इम्पॉर्टंट वस्तू आहे तेवढ्याच मी ठेवल्या आहेत. ग्रॉसरी पण एवढी काही जास्त नाही माझ्याकडे, सगळं काचेच्या वस्तू वगैरे, म्हणून तेही तसं ठेवलं. आणि इकडचं मला कंटेनर वॉश करायला खूप वेळ होऊन गेला होता, मग ते सुकले नव्हते जास्त, कारण मी ते थोडं संध्याकाळी काढलं होतं काम करायला. मग म्हटलं आता हे उद्या भरून रचूया. नंतर चहा करायला घेतली, बघितलं तर शुगर हे आपली चहापत्ती संपली होती. नंतर म्हटलं चला आता यांची वाट बघूया, तोपर्यंत यशस्वीचं इकडे खेळणे चालू होत. तिचं असं दिवसभर पझल गेम वगैरे खेळणं चालू असतं. नंतर म्हटलं मग माझं आता संध्याकाळ झाली होती, माझं आवरत आवरत मला. नंतर मग म्हटलं आता झाडू मारून घेऊया, कारण आज बरेच कामं केले मी. सगळे विंडो वगैरे धुतली. त्यानंतर मग थोडं दुपारीला यशस्वीला झोपवलं. नंतर मग ती उठली, त्यानंतर मग ते कंटेनर वगैरे वॉश केले. म्हटलं चला आता घराला झाडू मारून घेऊया. आणि तोपर्यंत तिचं खेळणं चालू होतं. आणि तीही काही जास्त म्हणजे एवढा असं खूप जास्त मला आवरावं लागेल असं एवढा काही पसारा करत नाही, तिची तिची खेळत असते. आणि तिचं माइंड इतकं ऍक्टिव्ह आहे ना, ती खूप जास्त म्हणजे तिचे तिचे गेम इन्व्हेंट करून खेळत असते, म्हणून मला बऱ्यापैकी ताण नसतो. चला तर मग ते आले, त्यानंतर मग त्यांनी चहापत्ती आणली, मग मी चहा ठेवला. आणि मग मी असा माझा चहा घ्यायला घेतला. आणि संध्याकाळचा चहा म्हणजे खूप जास्त मला सकाळपेक्षा संध्याकाळी चहा लागतोच म्हणजे लागतो. त्यानंतर ती मला तिचे गेम जे इन्व्हेंट करते ना, ती असं हर्ट वगैरे बनवून दाखवत होती. ते बघा तुम्ही कसं दाखवते ती. कसं हर्ट आहे. ए वाव, माय बेबी इज स्मार्ट. काय आहे? आर्ट आहे. ठेव तिथं दाखव, तिथं दाखव. वाव, तुझं बेबी सो हुशार आहे बाई. त्यानंतर हे संध्याकाळी रात्री बोलले की तू आज खूप थकून गेली आहे बाकीचे काम वगैरे करून, तर चला आपण बाहेरच आज काहीतरी हलकं फुलकं खाऊया. म्हटलं ठीक आहे. मग आपण ते बोलले की डोसा वगैरे खाऊ. आणि आम्हाला आवडतो रात्रीचं असं डोसा वगैरे खाल्लं की म्हणजे छान वाटतं. एवढं काही नाही, कधीतरी बरं वाटतं. आणि
यशस्वीलाही डोसा वगैरे आवडतं म्हणून मग आम्ही तेच प्रेफर करतो मोस्टली खाणं. डोस्याने म्हणजे ते कसं तीही खाऊ शकते आणि आम्हीही खाऊ शकतो, त्यामुळे गेलो. आणि आज माझी बरीच कामं झालेली होती. असो चला तर फ्रेंड्स, आजचा व्लॉग इथेच एंड करते. तोपर्यंत तुम्ही स्वतःची काळजी घ्या. बाय.